भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। गोबरवाही थाने से करीब 30 किलोमीटर दूरी पर बावनथड़ी नदी के किनारे आलेसुर ग्राम के वन परिसर क्षेत्र में पुलिस ने अवैध महुआ शराब भट्टी पर छापा मारकर 1,24,000 रुपए का माल जब्त कर लिया। इस कार्रवाई में पुलिस ने आरोपियों को हिरासत में लिया है। गोबरवाही पुलिस ने करीब 9 बजे कार्रवाई की है। प्लास्टिक की बोरियों में लगभग 40 किलो की बोरियों में 520 किलो सड़वा महुआ बरामद किया। इतना ही नहीं तो बावनथड़ी नदी के निकट से लगभग 40 किलो की 18 प्लास्टिक बोरियों से 720 किलो सड़वा महुआ बरामद किया। कुल 1,24,000 रुपए का माल जब्त किया गया। पुलिस ने बालाघाट जिले के तिरोडी निवासी राजेश सुंगड़े उम्र 40 वर्ष को हिरासत में लिया है। गोबरवाही पुलिस में मामला दर्ज किया है। उक्त कार्रवाई थानेदार विनोद गिरी के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक भास्कर भोंगाड़े ने की है। लोकसभा चुनाव में भंडारा गोंदिया जिले में दिन ब दिन रंग जमता जा रहा है। कांग्रेस उम्मीदवार प्रशांत पडोले का मुकाबला बीजेपी उम्मीदवार सुनील मेंढे से होगा। तुमसर विधानसभा के पूर्व विधायक चरण वाघमारे ने सार्वजनिक रूप से कांग्रेस उम्मीदवार का समर्थन किया है। चरण वाघमारे तेली समुदाय के नेता है और आज उन्होंने कहा है कि वह कांग्रेस उम्मीदवार का समर्थन करेंगे और उनके लिए प्रचार करेंगे। इसलिए लोकसभा चुनाव में भंडारा गोंदिया का रंग और भी रंगीन होगा। आम्ही लोकशाही पद्धतीनं आमच्या सक्रिय कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या, गुप्त मतदान पद्धतीनं, आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जो उमेदवार हरवू शकतो त्यालाच मदत करावी किंवा चरण भाऊ तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, या दोन्ही विषयाचा आदर करत, दोन्ही मताचा आदर करत आज आम्ही डॉक्टर प्रशांत पडोळे यांना पाठिंबा घोषित करत आहोत। महाविकास आघाड़ी के सीटों के बंटवारे को लेकर चल रहा मसला मंगलवार को सुलझ गया। महाआघाड़ी के तीनों दलों के प्रमुख नेताओं ने लोकसभा चुनाव के लिए सीट बंटवारे का ऐलान कर दिया। इसमें उद्धव ठाकरे बड़े भाई की भूमिका में सामने आए हैं। सीट बंटवारे में उन्हीं की चली है। शिवसेना 21, कांग्रेस 17 और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 10 सीटों पर चुनाव लड़ेगी। सांगली और भिवंडी सीट को लेकर कांग्रेस और उद्धव गुट में चल रही तनातनी पर भी विराम लग गया। ये दोनों सीटें आखिरकार कांग्रेस ने छोड़ दी है। हालांकि सांगली के स्थानीय कांग्रेस नेता पार्टी फैसले से खुश नहीं है। शिवसेना कार्यालय शिवालय में प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव ठाकरे ने बताया कि आघाड़ी के बीच सीट बंटवारा हो गया है। अब हमारा लक्ष्य भाजपा गठबंधन को हराना है। अब किसी के मन में कोई प्रश्न नहीं बचा है, सब कुछ साफ हो गया है। कुछ लोगों में सीटों को लेकर असंतोष जरूर है, लेकिन हमें सोचना होगा कि हम किससे लड़ रहे हैं। उन्होंने कहा कि बहुत जल्द महाआघाड़ी अपने चुनाव प्रचार अभियान की घोषणा करेगी। लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षों के संयुक्त उम्मीदवार सुनील मेंढे के चुनाव प्रचारार्थ शुक्रवार 12 अप्रैल 2024 को दोपहर 3 बजे गोंदिया के सर्कस मैदान में भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश नड्डा भव्य प्रचार सभा को संबोधित करेंगे। सभा में नागरिक अधिकाधिक संख्या में उपस्थित रहकर सभा को सफल बनाए, ऐसी विनती भारतीय जनता पार्टी की ओर से की गई है। विगत कुछ दिनों में तहसील के विभिन्न क्षेत्रों में नियमित अंतराल से बेमौसम बारिश हुई है। इस बारिश से तहसील के सैकड़ों हेक्टेयर क्षेत्र में बुआई की गई। सब्जी भाजी फसलों की बड़ी मात्रा में क्षति हुई है, जिसके कारण आगामी दिनों में सब्जी भाजियों के दामों में वृद्धि की संभावना व्यक्त की जा रही है। जानकारी के अनुसार तहसील के विभिन्न क्षेत्रों में इस वर्ष नगद फसलों के तहत किसानों द्वारा कुल 183.60 हेक्टेयर क्षेत्र में विभिन्न सब्जी भाजी फसलों की बुआई की जाती है। फसलों में बैगन, टमाटर, सांबर, मिर्च, प्याज सहित अन्य विभिन्न सब्जी भाजियों का समावेश है। ग्रीष्म काल के दौरान विभिन्न गांव में आयोजित विभिन्न शादी समारोह सहित अन्य विभिन्न कार्यक्रमों में आयोजित भोजन कार्यक्रम में सब्जी भाजियों की बड़ी मात्रा में मांग की जाती है, जिसके कारण नगद फसलों के रूप में किसानों द्वारा सैकड़ों हेक्टेयर क्षेत्र में हर वर्ष सब्जी भाजी फसलों की बुआई की जाती है। इसी बीच गत कुछ दिनों में तहसील के विभिन्न क्षेत्र में नियमित अंतराल से बेमौसम बारिश हो रही है।
तूफान व गर्जन सहित बारिश होने के कारण तहसील के सैकड़ों हेक्टेयर क्षेत्र के सब्जी भाजी फसलों की क्षति हुई है, जबकि पिछले कुछ दिनों में हुई बेमौसम बारिश से सब्जी भाजी फसलों पर बड़ी मात्रा में कीट रोगों का प्रकोप हुआ है। देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची निवडणुकीला अगदी 8 दिवस शिल्लक असताना भंडारा गोंदिया जिल्ह्यात राजकीय हालचालींना तुफान वेग आला आहे। अशातच भाजप उमेदवार सुनील मेंढे यांची पत्नी सौ शुभांगी मेंढे सुद्धा जनसामान्यात मिसळल्याचे दिसून आले। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील विविध गावांमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी भेटीगाठी बैठकी आणि सभा घेतल्या जात आहेत। देशाचा गाडा प्रगती पथावर अग्रेसर करण्यासाठी महिला आणि मातृशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव करून देण्यासाठी शुभांगी मेंढे जनसामान्य महिलांच्या समूहात मिसळून त्यांच्याशी आत्मीय चर्चा करत आहेत। देशासाठी अन्नसाठा उत्पन्न करणाऱ्या महिलांची भूमिका बजावणाऱ्या शेतातील महिलांची भेट घेत त्यांची प्रतिक्रिया जाणण्यासाठी शुभांगी मेंढे यांनी शेतबांधावर दौरा करून महिला मंडळाशी अनौपचारिक संवाद साधला। शुभांगी मेंढे यांनी आपला परिचय न सांगता महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। याकरिता त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतबांधावर आणि ग्रामीण परिसरातील महिलांशी भेटण्याचा प्रयत्न केला। निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक करण्याच्या आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मतदानाबद्दल जनजागृती करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया शुभांगी मेंढे यांनी दिली। समाजात महिला वर्गांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे सांगत समर्थ आणि सदृढ भारतासाठी सर्व मातृशक्तींना मतदान करण्याचे आवाहन केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व पक्षांची चढाओढ चाललेली असताना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा दौरा झाल्याने भंडारा गोंदिया लोकसभेतील प्रचाराच्या शर्यतीत सध्या सुनील मेंढे आघाडीवर दिसून येत आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रखर हिंदुत्ववादी असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून खासदार प्रफुल्ल पटेल इत्यादी देश पातळीवरील नेत्यांनी सुनील मेंढे यांचा हात वर केला। त्यामुळे सध्या तरी भाजप आणि नरेंद्र मोदी यांची जनसामान्य नागरिकांमध्ये सर्वाधिक चर्चा ऐकू येत आहे। सांगली लोकसभेच्या उमेदवाराच्या टीला अजून सुटताना दिसत नाही। यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रश्न केले असता त्यांनी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने काँग्रेसवर अन्याय केला आहे, त्यामुळे काँग्रेसने याचा विचार करावा असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। एवढेच नाही तर काँग्रेसने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असेही आठवले म्हणाले। ते गोंदियात माध्यमांशी बोलत होते। महाविकास आघाडीचं जे जागावाटप झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसवर अन्याय केलेला आहे। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी मतलब काँग्रेसच्या ज्या हक्काच्या जागा होत्या, सांगलीसारखी जागा आहे, दुसऱ्या अनेक इतर जागा आहेत, त्या जागांवर त्यांनी दावा ठोकून त्यांनी काँग्रेसवर अन्याय केलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसने या महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असं त्यांना आपलं आव्हान आहे। राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे एका सभेदरम्यान काँग्रेसवर टीका केली होती। यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारले असता त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना धुरा देत त्यांनी असभ्य टीका केली नाही, लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे असे वक्तव्य केले। तर बहीण भावाच्या पवित्र नात्यावरून टीका करणे स्वप्न का असा प्रश्न विचारले असता त्यांनी दुसरं काहीतरी विचारा असं म्हणत बोलणं टाळलं। काँग्रेसवर काय असभ्य भाषावर मी त्या ठिकाणी होतो, काय असभ्य भाषा वापरली असं नाही, पण त्यांच्या बुलंद आवाजामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली। त्यामुळे काँग्रेसवर त्यांनी टीका केली, पण ती असभ्य भाषेत केली असं नाही, त्यांनी काही टीका केली। लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे। एक भाऊ बहीण झडप खास लावली त्यांनी आणि एकाच बेडवर झोपलेल्या असं बोललेले त्यांनी, असं ठीक आहे ना, तर काय ते बोलले असतील काय उच्च शिक्षित असून असे दुसरं विचारासाठी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रचारासाठी गुंडे आणतात अशी भाजपवर टीका केली। यावर रामदास आठवले यांनी कवितेतून उत्तर दिलं आहे। आम्ही अजिबात आणत नाही प्रचारात गुंडे, पण काँग्रेसचे अनेक येणार आहेत पैशांचे हंडे। आम्ही अजिबात गुंडेशाहीचा उपयोग करीत नाही असेही आठवले पुढे म्हणाले। भाजपा देशभरातले गुंडे प्रचारासाठी आणत आहे असा नाना पटोले आरोप करत आहेत। काय आणत आहे? भाजपा गुंडे देशामध्ये प्रचारासाठी आणत आहे असं नाना पटोले आरोप केला। नाही म्हणजे आम्ही अजिबात आणत नाही प्रचारामध्ये गुंडे, पण
पण काँग्रेसचे अनेक येणार आहेत पैशाचे हंडे. तर गुंडांना काय आणण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीमध्ये गुंडांनी मतं मिळत नाही आहेत. गुंडगिरी केली की मतं तेवढी मिळत नाहीत का कमी होतात. त्यामुळे शांततेनं मतदान करून घेणं, शांततेनं आवाहन करणं, त्याच्यामध्ये मतदान जास्त मिळतं. त्यामुळे आम्ही गुंडशाहीचा अजिबात उपयोग करत नाही आणि काँग्रेसच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. शिर्डीच्या जागेवरून रामदास आठवले हे लोकसभेच्या उमेदवारासाठी आग्रही होते. आता येथील काही स्थानिक नेत्यांचा मला विरोध होता. मी बळजबरीने उमेदवारी घेऊ शकलो असतो, मात्र मागच्या वेळी जशी माझी शिकार झाली होती तसेच शिकार झाली असती. त्यामुळे माघार घेतली असल्याचे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. शिर्डीच्या जागेसाठी आपण आग्रही होता, पण महायुतीमध्ये आपल्याला जागा मिळाली नाही, काय सांगता? शिर्डी जागेसाठी मी आग्रह होतो, पण शिर्डी जागा त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे एकनाथ शिंदेसोबत आले होते आणि त्यांना येताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की शिर्डी जागा त्यांना त्या देण्यात येईल आणि त्यामुळे मला शिर्डी जागा मिळाली नाही. दुसरा विषय हा होता की त्या ठिकाणचे जे ते नेते होते, हे नेतेच माझ्या विरोधामध्ये असल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळं मला शिर्डीमध्ये जागा मी बळजबरीनं घेऊन उभा राहिलो असतो तर माझी जशी मागेची शिकार झाली अशा पद्धतीची शिकार होऊ शकत होती. त्यामुळं मी काय तिथं उभा राहण्याचा विषय म्हणजे माझा आग्रह होता तिथं उभा राहण्याचा. पण ठीक आहे, जरी जागा नाही मिळाली तरी आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करू असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. राज्यामध्ये एक मंत्रिपद आहे, त्यानंतर विधानसभेला 8-10 जागा आहेत, 1-2 महामंडळाचं चेअरमन पद आहे आणि इतर ज्या समित्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवलं अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय बदलणं योग्य नाही. आपण नरेंद्र मोदींच्या सोबत राहिलं पाहिजे, NDA सोबत राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मोदी सरकारच्या वतीने 400 पारचा नारा दिल्यानंतर विरोधकांनी 400 पार झाले तर संविधान बदलतील असा प्रचार सुरू केला. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला असून हे सगळं बोगस आणि अप्रचार असून संविधान बदलण्याची जर गोष्ट आली तर मी सर्वप्रथम माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले. 400 पार असे म्हटलेलं आहे, मात्र विरोधक म्हणतात की संविधान बदलण्यात येणार आहे 400 पार. मला वाटतं की संविधान बदलण्याचा विषय येत नाही, हा बकवास आहे, हा चुकीचा प्रचार आहे. संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही. परंतु अशा पद्धतीचा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टीकडून इंडिया आघाडीकडून होत आहे. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. मी दलितांना माझं आव्हान आहे की हा प्रचार अत्यंत चुकीचा आहे आणि संविधान वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे. जर अशी वेळ आली की बाई संविधान बदललं जाणार आहे तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. संविधान हे मजबूत आहे आणि तो बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही. नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला. एका ट्रकने मागून धडक दिली, त्यात गाडीच्या मागच्या बाजूचा भाग डॅमेज झाला. नाना पटोले हे स्वगावी जात असताना हा अपघात भंडारा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर झाला. ट्रक चालकांनी जाणून बुजून धडक दिल्याचं नाना पटोले म्हणाले. तर नाना पटोले यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी ट्रकसह चालकाला अटक केली, पण ड्रायव्हरला सूचनपत्रावरून सोडण्यात आले. गोवर्धन बिसेन कुसराम, वय 50 वर्ष, राहणार चित्तारपूर, तालुका जिल्हा भंडारा असे चालकाचे नाव आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप विरोधकांनी केला आहे. BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। पहचान छिपाकर चोरी करने की तैयारी कर रहे आरोपी के खिलाफ गोबरवाही पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। आरोपी चिखला निवासी नीलेश नाने, उम्र 28 वर्ष, सुंदर टोला में डांबर सड़क के किनारे एक घर के पास मुंह पर दुपट्टा बांधकर अंधेरे में अपना अस्तित्व छिपा रहा था। गोबरवाही पुलिस ने रात की गश्त के दौरान नीलेश को पकड़ा। शराब पीकर व लापरवाही से वाहन चलाने वाले चालकों के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की। ब्राह्मणी निवासी देवीदास धारगवे, उमरी निवासी निकेश दहिलकर, सोनी निवासी अंबादास राजेश्वर शराब पीकर बाइक चलाते हुए पाया गया। दूरी पर बावनथड़ी नदी के किनारे आलेसुर ग्राम के वन परिसर क्षेत्र में पुलिस ने अवैध महुआ शराब भट्टी पर छापा मारकर 1,24,000 रुपए का माल जब्त कर लिया। इस कार्रवाई में पुलिस ने आरोपियों को हिरासत में लिया है।
कपड़े की दुकान के बगल में गली में रखी बाइक अज्ञात चोर चोरी कर ले गया। घटना साकोली पुलिस स्टेशन के पिंड के पार में गोविंदराव आगाशी के घर के पास घटी। इसकी कीमत 15,000 रुपए बताई जा रही है। साकोली पुलिस ने घटना दर्ज कर ली। रामनगर थाने के तहत श्रीनगर निवासी प्रदीप टेम्भुनीकर उम्र 45 वर्ष सब्जी लेने के लिए साइकिल से मरारटोली रोड से जा रहा था। इसी बीच बोपचे सीमेंट दुकान के आगे ऑटो चालक ने उसे पीछे से टक्कर मार दी, जिसमें वह घायल हो गया। शिकायत पर रामनगर पुलिस ने मामला दर्ज किया है। तिरोडा थाने के तहत डाकराम सुकड़ी निवासी यशवंत पटले उम्र 27 वर्ष को इलाज के लिए केटीएस जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया था। इलाज के दौरान उसकी मौत हो गई। तिरोडा पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। तिरोडा थाने के तहत मांडवी निवासी टुमेश सेन उम्र 30 वर्ष गांव में रिसेप्शन को जा रहा हूँ ऐसा बताकर घर से निकल गया। मांडवी गांव की नदी में डूबने से उसकी मौत हो गई। फिरियादी दीपक नरेश चौधरी उम्र 30 वर्ष की शिकायत पर तिरोडा पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।